वसई विरारचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावरती आज छापेमारी झाली आहे। अनिल कुमार पवार यांच्या घरावरती ईडीने छापा टाकलाय। डम्पिंग ग्राउंडवरती उभारण्यात आलेल्या 41 अनधिकृत इमारती प्रकरणी हे छापे टाकण्यात आले आहेत। आणि याच अनुषंगाने आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर आज सकाळी 7:30च्या सुमारास ईडीने कारवाई केलेली आहे, छापेमारी केलेली आहे। हे त्यांचं वसईच्या दीनदयाल नगर येथील महानगरपालिकेचं आयुक्त निवासस्थान आहे आणि या ठिकाणी ते राहत होते। कालच त्यांनी जे आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार मनोज कुमार सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द केला होता आणि त्यांची जी नियुक्ती आहे ही मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे या ठिकाणी झालेली होती आणि ते लगेचच ते त्या पदभार स्वीकारणार होते। मात्र आज सकाळीच्या सुमारास ईडीने या ठिकाणी छापेमारी केलेली आहे। सध्या जे वसई विरार नालासोपारा पूर्वेकडील 41 इमारतीचं जे प्रकरण चालू आहे, डम्पिंग ग्राउंडवर अनधिकृतरित्या मोठ्या प्रमाणात इमारती उभारल्या गेल्या होत्या, त्याचं चौकशी जी आहे ही ईडी करत आहे आणि त्याच अनुषंगाने वसई विरार शहरामध्ये अनेक ठिकाणी बिल्डर झाले, संबंधित त्या 41 इमारतीच्या संबंधित जे बिल्डर झाले, आर्किटेक्ट झाले, तसेच महानगरपालिकेचे काही अधिकारी जे नगरसंचालक उपसंचालक जे आहेत YS रेड्डी यांच्यावर ही ईडीने छापेमारी केली होती आणि आज सकाळी ईडीने छापेमारी अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानी केलेली आहे। आता आतमध्ये कुणालाही जाऊ दिलं जात नाहीये। ईडीचे जे पोलीस अधिकारी आहेत ते आतमध्ये आहेत आणि सर्व जे डॉक्युमेंट आहेत ते तपासण्याचं काम सध्या सुरू आहे। प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, वसई।